मंडळीनू आलावाय तर जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा. बघा कसा मंकी स्टाईलनी मोठ्या फणसावरनं पोपलीच्या आधारे खाली उतरत आहे. लय डेंजर काम. तर मंडळी चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय मग मंडळीनू कशी आव. तर बघा आता मी चढलाय फणसाच्या झाडावर पोपलीच्या साह्याने. याला म्हणतात मंकी स्टाईल झाडावर चढायचा. आणि मग काय झाडावर चढलो. दादा खाली व्हिडिओ करत होता. दोरी घेऊन गेलो होतो. उंच फणसाचा झाड होता. फणस उतरवायचे खायला बरोबर खाता येतात, पण उतरवताना फाटे अक्षरशः. चढताना बघा पायंडा पण खाली सोडून दिलाय. आता मी वर आहे, बघा किती वर आहे. उंच झाडावर चढायचं म्हणजे काय खायचं काम आहे? हां काय समजली. तर विषय असा आहे, मी जसा चढला आहे तसा उतरणार पण आहे. पण आता फणस कसे काढतात ते बघा. तर मंडळी मी वरती चढला आहे आणि काय फाटले किती हातभर हे तुम्हाला सांगताना मला कसं तरी वाटतं. दादा एकदम खालून व्हिडिओ करतोय आणि मी वरनं फणस काढतोय. हा 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 चम्मा आईला काय सांगावा आणि काय बोलावा. बघा खाली रशी सोडली, वरती रशी एका फांदीला अटकवली आणि खाली सोडून दिली. फणसाला बांधता बांधता मला एवढा कंटाळा आला, कारण हा आमचा जो फणस आहे त्याला फांद्या फार कमी आहेत. त्याचा खोड एवढा मोठा आहे की फणसाच्या झाडावर चढायचा म्हणजे लय मुश्किल होतो. हो फणस बांधला रशीला आणि वडला खाली. फणस हळूहळू हळूहळू अलगद काढायचा, अलगद. गरे नाही तर खराब होता तो. मग बघा किती कसा सोडतोय खाली. वर अडकवला होता. झाडावर चढणं काय खाऊ नाही हो, लय टेन्शनचा काम. चुकून जर पाय विसरला ना गटली खाली दानकन. हा बघा कसा फणस उतरवतात. असा अलगद फणस उतरवतात. मारे टोपी त्या फणसाच्या जो वैतगवला केवढा तो खोड मोठा. लोकांना फणस खायला आवडतं तो गोड गोड, पण चढताना हा 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 एक फोपल आहे बाजूला. ती एवढी भारी काम केला आणि तिने चढायला लय मदत झाली. अशा रीतीने फणस खाली उतरवला. आता मंडळी आपली उतरायची बारी आहे. चला मग काय जास्त वेळ घालवून चालणार नाही. फणसावर पाय दुखतात. हा बघा कसा काटेरी काटेरी फणस. आहा आता मी बघा कुठं आहे दाखवता हा तुम्हाला. वर फणसाच्या डेलकीत बसला होता. वर वास पण घेत होता फणसाचा. काय पिकला आहे की नाही हा विषय. हो असा विषय. बाजूला पोपल होती. आता दुसऱ्या फणसाला पण बांधला आणि आपण उतरायची तयारी. तो पण फणस उतरवायची तयारी केली आणि आपण फणसावरनं काय उतरायला जमणार नाही, कारण फणसाचा खूप लय झाडा. मग फणसाला एका बांधली आणि दुसऱ्या पोपलीवर गेलो. मंकी स्टाईल पद्धतीने मंडळी बघा मी कसा फणसावरनं खाली उतरतोय. आता पोपलीवरती एक पाय टाकला आणि आपले खाली उतरायची बारी तयारी झाली. पार साली जात होत्या पायांच्या हाताच्या. फणसाला चेक करत करत उतरत होतो, कारण मधल्या फणसाला ना फळावरनं चढायला जमत नाही. मग काय पोपलीवरनं चढायचं आणि फणस उतरवायचं. मग हळूहळू पोपलीच्या साह्याने मी फणसावरनं अशा रीतीने मंडळी खाली उतरत उतरत फणस चेक करत करत हळूहळू हळूहळू फापसत खाली उतारलो. लय बेकार हो, पार पोटाच्या साली गेल्या. फणसावर चढायचं म्हणजे खायचं काम नाही. पोपलीच्या आधारे मंकी स्टाईलनी मी अशा प्रकारे फणसावरनं खाली उतरलो. तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. धन्यवाद. बाय बाय. बघा कसा फणस लय भारी जाम दमलो. तर मंडळी अशा रीतीने फणस घेऊन मी निघालो घराच्या वाटेनं. काय मग मंडळी तुम्हाला सुद्धा असे फणस गरे खायला आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि या कोकणातल्या मेहनतीदार व्हिडिओला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचासुद्धा असा बागेतला अनुभव कधीचा असेल तर कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदा सांगेन फॉलो करायला विसरू नका. बाय बाय मंडळी. या जमला तर वजन न्यायला फणसाचा.